तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण निघलो होतो जॉनी 1 घेऊन, कारण की आपला जॉनी 2 भरलेला नाही. तर बघू आणि वाटाणा दाखवतो तुम्हाला कशी कशी अडचणी असतात, कशी गर्दी असते. तर आपण निघलेलो आहे विठ्ठलवाडीहून, म्हणजे मालकाच्या गावावरून. तर चला सफर चालू करू. बघू शकता सध्या आपण तळेगावमध्ये आहे. पूर्णपणे रस्त्याचं ते काम चालू आहे. टेलर बी भरलेला आहे. आणि रस्ता इतका खराब आहे ना, बार मापाच्या बाहेर. तर बघू शकता टापामध्ये लाईटिंग ते लावलेले आहे, म्हणजे आपल्याला रात्रीच्या वेळेस ब्लॉक करायला सोपं होईल आणि उजेड असल्यावर फरक बी पडतो. मित्रांनो, इथं बघू शकताय पुलाचं काम आणि ते चालू आहे. त्याच्यामुळं गर्दी इतकी असते ना, फार मापाच्या बाहेर. आणि आजचंच नाही तर रोज अशीच गर्दी असते. त्या गर्दीमधून आपल्याला लय दमादमानं ट्रॅक्टर काढायला लागतं, कारण की धक्का लागल्यावर जरी चुकी दुसऱ्याची असली तर आपली चूक हे काढल्या, तुम्हाला तर माहितीच आहे. इथं बघू शकताय कसं पुलाचं काम आणि ते चालू आहे आणि कशा प्रकारे ट्रॅक्टर ते आपण वर नेतो. बघू शकताय या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे, त्यामुळे इकडं बायपास काढलेलं आहे. आता त्या बायपासने आपण ट्रॅक्टर वर चढू आणि चढ पण बरंच मोठं आहे इथं. लोड मापात असल्यामुळं ट्रॅक्टर चढतो. आणि जर जवळजवळ 34, 35, 33 टन असं लोड असल्यावर इथून काय चढणार नाही. आपला लोड जवळजवळ असं 25 टन, त्यामुळे ट्रॅक्टर सहज चढला. आणि मित्रांनो, इथं बघू शकताय आपण चाकण चौकाच्या जवळजवळ आलो आणि त्याच्यात पण आपलं 100-1 मीटर राहिलं असं. चाकण चौकातून आपल्याला राईट साईडला टर्न मारायचं आहे. आणि इथं इतकी गर्दी आहे ना, फार मापाच्या बाहेर. असंच मग त्यासाठी आम्हाला, तुम्हाला तर माहिती आहे, ट्रॅक्टरला आपल्याला स्पेशल गिअर लावून मग दमादमानं पुढं घ्यायला लागलं. त्याच्यात पण आहे ना, मोटरसायकलवाले इतके त्रास देतात, एखाद्याना अपघातमध्ये आता. शक्यतो तुम्हाला तर माहितीच आहे, हे ट्रॅक्टर टायरांवर वजन असल्यामुळं ट्रॅक्टरचे काय लवकर ब्रेक लागत नाही. मुंडक्याला दाबीत येतं. काय करणार आहे, 3 टनाचं मुंडकं आणि टेलरचा लोड जवळजवळ असतं 25. आता लोड 25 असलं म्हटल्यावर 31-32 टन परत टेलर आणि ऊसाचं वजन. आणि 3 टनला जादा तर आवरतच नाही ट्रॅक्टर, नाही का.
इथंच आपल्याला कारखान्यावर जायला कमीत कमी 3 तास लागत आहे आणि अशी ट्रॉफिक लागल्यावर डायरेक्ट 4 तास लागत आहे. आणि इथं बघू शकता तिकडून बस बी आलेली आहे आणि कार ते आडमध्येच घालून दिलेली आहे आणि ज्यादातर गर्दी व्हायचं त्या कारण हेच आहे. आणि मोटरसायकलीवाल्यांना सुद्धा अजिबात दम नाही हो. अरे इकडं बघा इथं लाईन लागलेली आहे आणि ती गाडी बघा कशी रॉंग साईड गेली पुढं. मित्रांनो खरी गर्दी तर या चौकातच असते हो. तर बघू शकतोय पूर्णपणे गर्दी ते आणि इथं आपले साहेब पण उभे ट्रॉफिक मोकळा करायला. आता ते जवळ हात नाही करीत तोपर्यंत आपल्याला काय जाता येणार नाही आणि त्या गाड्या थांबवल्याशिवाय काय हालता पण येणार नाही कारण की रस्ता पूर्णपणे जाम आहे. ते बघू शकतो. बघू शकताय आता चांगला थांबवलं. आता ही साईड थांबवली. आता बरोबर आपल्याला ट्रॅक्टर घेऊन जाता येईल. आणि इकडं बघू शकताय पलीकडे साईड पूर्णपणे जाम आहे आणि आपली साईड पूर्ण मोकळे आहे कारण की आता ते साईड थांबवल्यामुळं तिकडे गर्दी आहे नाहीतर तिकडं पण एवढी गर्दी नसते. आणि इथं बघू शकताय लोक बी आडमध्ये द्या. आता जर जोरात स्पीड असल्यावर आपण ब्रेक मारून मारून कितीतरी ब्रेक मारणार. तर अशा प्रकारे आपल्याला रोज या गर्दीचा सामना ते करायला लागतं.
बघू शकतोय एकदम पण गाड्या कधी कधी लय जोरात येतात आणि ढाळ पण असल्यामुळे ट्रॅक्टरचं तिथं ब्रेकच लागत नाही. तर मित्रांनो आता बघितलं असं तुम्ही ट्रॅक्टरचं ब्रेक लागत नाही. एक जणांना आडी गाडी घालून दिली. त्याला बोललो असतो पण विषय कसा आहे ड्रायव्हरला बोललो तर ड्रायव्हरची इज्जतच राहणार नाही का. आता पुढून आपल्याला लेफ्टला टाईट मारायचं आहे. त्याच्यामुळं जेव्हा गर्दी कमी होईल का तेव्हा आपल्याला पलीकडच्या पट्ट्यात जावं लागेल. नाहीतर जवळजवळ गेल्यावर गाड्या आपल्याला लवकर पलीकडच्या पट्ट्यात जाऊ नाही देत आणि स्पीड पण लय असते त्यांची नाही का. रस्ता एकदम टाप असल्यामुळं पलीकडे घेऊन टाक ना. दहावी चाल पलीकडे बरोबर जाग. आणि तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅक्टरचं इंडिकेटर लावून काय फायदा नसतो कारण की टेलरमुळं इंडिकेटर ते दिसत नाही. बघू शकताय गाडी फेल झाल्यामुळं काय झालेलं आहे काय माहिती. एक जरी गाडी खराब झाली तर गर्दी थोडीफार होतेच. इथं बघू शकताय मित्रांचे थांबलेले आपले. आपण ते थांबू आता पुढं. मित्रांनो इथं आता आपण गणेगावच्या आसपास आहे म्हणजे गणेगावच्या पुढं निघलो. तिथं बघू शकते रस्त्याचं काम चालू असल्यामुळं पूर्ण रस्ता ते उकरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात बी आपल्या ट्रॅक्टरला शॉकअप नाही काय नाही. मोकार आवाज आहे ट्रॅक्टर. हा रस्ता जवळजवळ मलटण लोक जास्त पूर्ण उकरेले आणि आपल्याला इथं जवळजवळ 10-12 किलोमीटर जायचं अजून. खगाना पण मोकर उडतं. होऊ शकतं पूर्ण खगाना त्याच्यामुळं जोरदार पूर्णपणे पॅक झालेला आहे आणि मी पण पॅक झालेलं आहे पूर्णपणे. होऊ शकते
जुगाड भरून ठेवलेलं आहे. आणि याची सकाळची रुटीन आहे. आता मस्तपैकी तिथं जवळ जात आहे त्यांचा, तिथं जाऊन झोपतील आणि सकाळ 5-6ला म्हणा उद्याच्या कामाला भेटतील. आणि कारखाना पण पूर्णपणे मोकळा आहे, त्याच्यामुळं कधी गेलं तरी ट्रॅक्टर खाली होऊन जात आहे. आता गेलं तरी कारखान्यात काय जास्त वाहनं नसतात, कारण की आता राहिले 20 दिवस, मग काय आपल्याला पत्ता पडणार आहे. आणि रस्ता इतका खतरनाक आहे ना, रात्रीच्या वेळेस जवळजवळ 8-9-10च्या नंतर गाड्या बिड्या काही दिसत नाही. आता इकडे बघू शकते खराब रस्ता संपला आणि असा सिंगल रस्ता मारला. आता या सिंगल रस्त्यावर असं होतं, गाडी आली तर आपण तर काही खाली घेऊ शकत नाही, कारण की साईडला या कारण ते गाडीवाले घेतात खाली, ते बारा अंगावर घाली का जवळ येत्या, मग तेव्हा खाली घेतात. एवढ्या याच्यात मग आपला मोसम कट होऊन जातो. परत मग इकडं मीडियम लावा, एकदम बस लावा, मोसम घ्या, परत हाय बस करा, मग निघा. नाही खोटा नाही बघ. आम्हाला रोज येतं त्वचन ते करावं लागायचं, पण आता ज्यादातर त्वचन करत नाही, कारण की लोड जे आपला माफत असतो. आणि पुढं बघा मित्र थांबलेले आपले, कारण की आज विषय असा झाला, आपल्या एका जोडीदाराला पुढं जे आपण देवाचं दर्शन करतो त्या घाटात कोणीतरी दगड फेकून आणल्यामुळं मित्र थांबल्यात आपल्यासाठी. अरे इथं चढ असल्यामुळं आपल्याला इथं हे चढ करून घेतलं. आणि याच्यात चढ आहे जे का आपल्याला पेशंट गेअर लावावं लागतं, मीडियम गेअरवर इथं चढत नाही. इथं बघू शकताय आपले 2 मित्र थांबलेले, यांचं काय नियोजन चालू आहे. आपला जवानीमान चढतोय. बघू शकताय ट्रॅक्टर पूर्णपणे ओके मध्ये चढून गेला. अरे हे असले रिस्क घ्या. ट्रॅक्टर चालू आहे आणि खुशाल सोखानावर बसले. भाई हा ट्रॅक्टर तिथं उभा करायचा. हा एकाचा ट्रॅक्टर पिना काढायचा, 2 ट्रॅक्टरच्या. हा एकाचा ट्रॅक्टर वालाकडे बाजून घालायचा, हा एका ट्रॅक्टर खालाकडे बाजून घालायचा. का बर आणि ते याडे लावण्याला मरणाचं मारलंय. विचारलं ना त्याला, मग त्याचं डोकं ते फोडेले. तिथं दिसत ना, तिथं तुलाच उडवायचा टायर खाली घालून. काय त्याच्या काय माहिती. मला असं वाटू राहिलं मी टेलरवर बसावं गाणूवर. इथे
नाही नाही ते अरे तिकडे नको पाय विसा टाकला टायरा खाली जाईल. तर मित्रांनो आता आपल्याला काही कळणार नाही कारण की पुढं घाटात आपल्या एका ड्रायव्हरला हाणलेलं आहे. तर बघू आपण काय तर प्लॅन करू. तर मित्रांनो फायनली आपण इथून ट्रॅक्टर घेऊन निघलेलो आहे आणि बघू शकता आपण ऊसात व्यक्ती प्रूफ पण घेतलेलं आहे. बाय चान्स चोर जवळ आला तिथं आपल्याला याने हाणता येईल. आता पुढं चोर आहे म्हणलं सगळ्याला आपल्याला सोबतच जायला लागत नाही का. तर बघू शकतो फायनली मित्रांनो आपण त्या ठिकाणी आलो जिथं आत्ता आपल्या एका ड्रायव्हरला हाणलेलं आहे. बघू खाली उतरून इथं काही आहे का नाही. तर बघू शकतोय आसपास कोणीच नाही आणि त्या जोडीदार आपला इथं लगेचसाठी थांबला होता. यांची चर्चा चालू आहे इथं बघू शकते. इकडे नाही इकडे त्यांच्या दाना. तर मित्रांनो इकडं बघू शकताय पूर्ण गलोरण ते ठेवलेलं आहे मित्रांनी चोराला आणायसाठी. पण इथं खाली एक विषय असा झाला का खाली एक ट्रॅक्टर आहे आणि ते काही चढानच वर आणि खाली रस्ता पूर्णपणे ब्लॉक आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन खाली जावं लागेल आणि त्याला ओढून रस्ता पूर्णपणे मोकळा करावा लागेल. आणि इथं बघू शकताय जवळजवळ काहीच दिसत नाही आणि कोणत्या ठिकाणी चोराने आणलं ते पण नाही कळणार आपल्याला. पण त्याचा विषय असा आहे किंवा म्हणे देवापाशी करा. तर हे मित्रांनो हे बघू शकते इथं देव आहे आणि यांना उटी लावली उटीच फुटून गेली. तर बघू शकते देव आहे आणि इथं जवळजवळ इथंच कुठंतरी लगे गेले आणि देवाचं दर्शन केलं. तेवढं त्याच्यावर दगडाचा वार झाला. जवळजवळ तर काही दिसत नाही. आपण बी दर्शन करून घेऊ. लावून उठी लावले जोडदारानं दगडाची उठी. चला आता मुंडकं घेऊन खाली जाऊ. थोडी बळा त्याला नको लावू. राहू दे धरा आहे गालूर धर ना. पेपर लावते मग चला आता खाली जाऊन बघू ट्रॅक्टरला काय प्रॉब्लेम झालेला आहे. तो ट्रॅक्टर माग उतर तू नको ड्रायव्हर बसू. अरे ते ड्रायव्हर कुठे गेलं. चला चालेल बस लवकर बस नाही. तर मित्रांनो आता खाली जाऊन बघू नेमकं खालीला काय आपल्याला खाली गेले कळणार नाही. हे बसले आपले मित्र ते. ए यार जाऊ दे ना. तर मित्रांनो बघू शकताय खाली ट्रॅक्टर आडा झालेला आहे आणि लोड असल्यामुळं पूर्णपणे तिरपा झालेला आहे. त्याला चला पहिले आपण टोचन लावून घेऊ. कोणा बसवले रे याला. तर मित्रांनो तर बघू शकतो ट्रॅक्टर पूर्णपणे डोंगराकडे दिसून राहिले. लोड असल्यामुळे चढलं नाही.
ए तू ओढ. मित्रांनो एक पर्च आपण त्या ट्रॅक्टरला टोचन करून काढून देतो. आणि तुम्ही बी रात्रीच्या वेळेस तुमचं मोठं वाहन असन आणि जुगाड अटकलेला असन तर त्याची तुम्ही बी मदत करा. ए चालय वरती. तर चला फायनली ते ट्रॅक्टर निघलं. आता आपले ट्रॅक्टर पण उतरून घेऊ आपण. तर मित्रांनो चला आता टेलर व्हीलर जोडून घेऊ आणि आपले बी ट्रॅक्टर घाटाच्या खाली उतरून घेऊ. कारण की आपल्याला जवळजवळ अजून 10 किलोमीटर रनिंग उरकायची आहे. आता वाजले 10 वाजून 10 मिनटं. अजून इथून जायला जवळजवळ तासभर लागतं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मित्रांनो चला आता एक एक करून मस्तपैकी घाट आणि ते उतरून घेऊ. ते आपले 2 मित्र उतरत आहे. आपण त्यांच्या मागं उतरू आता दमाना. चालायला आता आपणच बसलेलो आहे डायरेक्ट. कारण की बसू बसू आपण गेले बोर झालो. इकडं बघू शकताय पूर्णपणे एक साईड उतरलेलं आहे. मारायतच लागत. तिथं बघू शकताय रस्ता कमी असल्यामुळे आपल्याला पहिले टेपर मारून त्या गाडीला इशारा द्यायला लागतं का तू तिळच थांबा, मी पहिले येतो नाही का. तरी काही जणांना कळतं आणि काही जणांना तर कळत नाही. ज्यांना कळतं ते थांबत्या, ज्यांना नाही कळत त्यांना परत वापस घेऊन जातं वाहन. पूर्णपणे अडचण आहे. तर मित्रांनो आता आहे ना डायरेक्ट तुम्हाला कारखान्यातच भेटू. कारण की इथून पुढं पूर्णपणे रस्ता असाच आहे खराब मलठणपर्यंत. तिथून आहे चांगला पण आपण डायरेक्ट कारखान्यात भेटू. तर मित्रांनो फायनली मग आपण मलठणमध्ये आलो आणि मस्तपैकी चहा प्यायला थांबलो. आणि आजीचं दुकान आहे. रात्रीचं जवळजवळ तुम्ही 2ला 3ला कधी या, तुम्हाला इथं मस्तपैकी चहा आणि ते प्यायला भेटेल. गार लागत आहे त्यामुळं गार लागायला लागलं असं घ्यावं लागतं. कारखाना बी अजून काही इथून 5-6 किलोमीटर आहे ना. 5-6 3-4 असं 3-4 आहे. तर मित्रांनो फायनली मग चहा बिया पिली. इथे हॉटेल आहे. तुम्ही रात्रीच कधी बिया मस्तपैकी इथे चहा भेटते. आता निघू आपण आपल्या कारखान्याकडे. टायर बिर सगळे ओके. तर मित्रांनो बघू शकताय फायनली आपण कारखान्यात आलेलो आहे. आणि आपल्या साईडला बघू शकताय जुगाड लागलेलं आहे खाली व्हायला. कारण की मोठे वाहन नाही अजिबात. आणि सेन्सर आहे इथं. इथं कॅच झाल्याशिवाय काटा होत नाही. आता बघू शकताय कसा आवाज. आता असा आवाज आल्यावर हे झालं कनेक्ट. आता डायरेक्ट काटा आणि ट्रॅक्टर मध्ये.
बघू शकते मोठे वाहन एक बी नाही, जे आहे ते सगळे जुगाडच आहे. सध्या जुगाडावरच कारखाना चालू आहे, कारण की मोठे वाहन नाही आहे अजिबात. डायरेक्ट आपण काटा करू आणि ट्रॅक्टर मध्ये घेऊन जाऊ. ते बैलगाड्यांचा काटा आहे तिथं. आणि आता कनेक्ट झालं, लाल लाईट लागत आहे. तर बघू शकते सेन्सर स्कॅन झाल्यावर तिथं लाल लाईट लागतं, नाही लागल्यावर परत आपल्याला मागं घ्यावं लागतं ट्रॅक्टर. चला आता नंबर आणि ते सांगू. 2053. तर मित्रांनो, ट्रॅक्टर काय आपला काटा झाला नाही, कारण की आपल्याला जॉईंट आहे आणि त्याच्यात पण एकच स्लिप मारलेली आहे, ते पण पुढ्या टेलरचे. त्याच्यामुळं आता परत ट्रॅक्टर आपल्याला फिरून काट्यावर घ्यावं लागेल. त्यासाठी पहिले स्लिप मास्टरला फोन करून सांगावं लागेल का बा दुसऱ्या टेलरची बी स्लिप सोड. चला, ह्या असे कोटाने जर रात्रीच्या टायमाला असला ना तर लय बोर वाटतं यार. तर बघू शकताय पूर्ण बैलगाड्यांचे जमा करून दिलेलं आहे, कारण की बैलगाड्या बंद होऊन गेलेल्या आहे. आता इकडं थोडा वेळ थांबू आणि स्लिप आल्यावर परत काट्यावर घेऊ आपण. तर मित्रांनो, आपली स्लिप यायला बराच टाईम लागेल, कारण की फोन उचलत नाही आहे. तर व्हिडिओ आपण इथंच एंड करू, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.